यशराज महिला मंचाच्या अध्यक्षा सौ नंदाताई विभूते यांच्या अध्यक्षतेखाली हळदी कुंकू सोहळा व लावणी कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार करण्यात आले। कार्यक्रमासाठी महिला पेठनाका, पाटण, कराड, मलकापूर व ग्रामीण भागातून हजारो संख्येने उपस्थित होत्या। भाजपाचे नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते। कमिटी मेंबर्सने पूर्ण कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडला। द न्यूज भारत 24 संपादिका विद्या मोरे, कराड। नमस्ते। आज महिला दिनाचे औचित्य साधून आपण हा लावणीचा कार्यक्रम घेतलेला आहोत आणि हळदी कुंकू। तर तुम्हा सर्वांचा आधी सभासदांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार। तसेच माझे सर्व कमिटी, नंतर राजकीय, मलकापूर, कराड, गोळेश्वर, कोयना वसाहत, विद्यानगर, नंतर छाया मॅडम माझ्या अंगावरची विद्यानगरचं नाव लय म्हणते जाऊ मला संघ। तर खूप खूप आभार, धन्यवाद। भोसले मॅडम, सायली मॅडम, अंबाले मॅडम यांचंही मनपूर्वक अभिनंदन आणि आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्याबद्दल स्वागत करणं अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे सर्वांचं स्वागत करणं हे देखील आपली जबाबदारी आहे। त्याचबरोबर इथं आमच्या विद्या मोरे, वा वा वा, अतिशय सुंदर। सर्वांची या ठिकाणी खरं तर सर्वांचं स्वागत करणं अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे सर्वांचं स्वागत करणं हे देखील आपली जबाबदारी आहे। त्याचबरोबर इथं आमच्या विद्या मोरे प्रतिनिधी आहेत या अमोल सर आणि सगळेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या सगळ्याच कराडकर महिला, कराडच नव्हे तर कराडच्या विविध भागातून सुद्धा या ठिकाणी साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतवणी गुंतात साऱ्या पाय माझा मोकळा असं
महिलांच्या झालेल्या आणि आता जो 8 वर्ष जो कार्यक्रम असतो त्याबद्दल पहिल्यांदा सर्व महिला भगिनींना माझ्याकडून नमस्कार आणि शुभेच्छा. आज गेले अनेक वर्ष विभूते मॅडम संस्थापक अध्यक्ष यांच्या माध्यमातून यशराज महिला मंच यांच्या वतीनं विविध कार्यक्रम जे वर्षानुवर्ष चालत आलेला आहात आणि खरं तर हे कार्यक्रम सातत्यानं चांगल्या पद्धतीने होत असताना ती खरी जी साथ जी असते ती तुमची सर्वांची महिला भगिनींची त्यांना साथ असते. असेच कार्यक्रम गरज कारण का आज भारत देशामध्ये पुरुषाच्या बरोबर महिलाही खांद्याला खांदा लावून काम करत असतात आणि आज तिथं प्रत्येकाने पूर्वी लावणी किंवा तमाशा असला तर फक्त पुरुष मंडळींना तिथं पाहायला संधी असायची, परंतु आज महिलाही सुद्धा लावणीचा कार्यक्रम असेल किंवा एखादा कलागुणांचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी आवर्जून उपयोग त्याबद्दल महिलांनी असंच जिजाऊ राणी लक्ष्मीबाई अशा यशराज महिला मंच त्यांनी स्थापन केला आणि प्रत्येक यशराज महिला मंचाच्या सभासदांना एक करत हजारो महिला गोळा केल्या आणि हजारो महिलांना उपक्रम राबवण्याची त्यांनी संधी दिली. यशराज महिला मंचाच्या या कार्यक्रमातून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी म्हणजे यशराज महिला मंचाला त्यांच्या महिलांना अतिशय चांगल्या